राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना दुसरीकडे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केलेला आहे। अजित पवारांचे अंत्यविधी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती पार पडले। त्या अंत्यविधीवेळी चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत तब्बल 15 जणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केलेल्या आहेत। चोरीला गेलेल्या या दागिन्यांची किंमत सुमारे 25 ते 30 लाख रुपये असल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर 29 जानेवारीला अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय बारामतीमध्ये दाखल झाला होता। याच प्रचंड गर्दीचा गैरफायदा काही सराईत चोरट्यांनी घेतला। यावेळी नागरिक अत्यंत भावनिक आणि शोकाकुल असताना चोरट्यांनी अत्यंत धाडसीपणे 15 नागरिकांना लक्ष्य केलं। विशेष म्हणजे अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात सुमारे 8000 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता। प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जात असतानाही चोरट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर डल्ला मारल्यानं पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मात्र गर्दीतून काही संशयितांना नागरिकांनी सतर्कता दाखवत रंगेहात पकडलं आणि त्यांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं। या धक्कादायक प्रकारानंतर पीडित नागरिकांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी अनेक जणांना अटक केलेली आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केलाय। सध्या पोलीस या आरोपींचा शोध घेत असून त्यांची कसून चौकशी सुद्धा केली जाते।